दादा पाटील मस्त गुणीजन मंडळी आणली. सदानंदाचा येळकोट काय मोकलेले वनी सावजानी वेढिले. मला एकटीला जंगलात सोडून निघून गेला देवा. इथे वन आणि सावज दोन शब्द आले असले तरी आपण समजतो ते नाही. विषयाची मोठ झाडी विषयालाच वन म्हटलेलं आहे आणि काम क्रोधाधिक विकारांना सावज म्हटलेलं आहे. माऊलीच्या भाषेत येतो विषयाची मोठ जाडी माझी काम क्रोधाची साकडी. काम क्रोध हे सावज आहे आणि विषय हे वन आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध एका विषयानं एक मरत तर पाचही भोगणाऱ्याचं काय होत असेल. अली पतंग मृग मीन गज जलत एकही आच तुलसी उनकी कौन गती जिनके पीछे पाच. असा उलटा प्रश्न आहे. कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंच भीरे व पंच एकम प्रमादिस कथम न हन्यते यस्सेवेते पंच भीरे व पंच. याचं भाषांतरच ते आहे. हे संस्कृत आहे ते हिंदी आहे. मराठीतही आहे. शब्द येतो. शास्त्रीजी म्हणतात कुठं पाठ केलं या बाबानं. शब्द येतो मृगविंदीला गजपते स्पर्शे सुके भाविला रूपे जाण पतंग भृंगई तसा गंधेच संतोषला. मी नाही रस सेविता मधुरही प्राणासी पावे बळे अहो पाचाही विषयासी सेविती त्याची गती ना कळे. आता तिन्ही भाषेत झालं का नाही. हे मराठीत ते कुरंग मातंग पतंग भृंग मीन हाता पंचभिरेव एक परमासी कथम धान्यते यस्य ते पंचभिरेव पंच हे संस्कृत. आणि अली पतंग मृग मीन गज जलत एक आज तुन की उनकी कौन गती जिनके पीछे पाच. एकानं एक मेलं शब्द विषय आणि हरिण गेलं. सगळे ऐकून ऐकून तुम्हाला पाठ झालं. आता काय अर्धा तास आहे. म्हणून विषयाला वन म्हटलेलं आहे. विषयाची मोठ झाडी आणि त्या विषयरूपी वनामध्ये काम क्रोधाधिक विकार हे सावज आहे. सावजानी वेढिले कुठे काय मोकलेले वनी आणि सावजानी वेढिले. रडत होती पार 11:30 वाजले. शास्त्रीजी तरी रडतच होती. रास क्रीडेतली एक मैत्रीण तिला शोधत आली होती. काय झालं राधे राधे काय झालं. राधे का रडते काय झालं. देव गेला ग. देव गेला. कधी गेला. कधी काय करमाड पर्यंत होता. संग येतवारी होता संग येतवारी होता संग येतवारी होता संग येतवारी होता
हरी बोल देव गेला. अगं कधी गेला? कधी काय म्हणते आता करमाड पर्यंत होता, येथवरी होता संग. मग झालं काय? त्याचा काही दोष नाही. मी पुढे चालली होती, मला वाटलं येईल माग माग, येईल माग माग, आणि ते विनंती करत होतं थांब राधे, थांब राधे, थांब राधे. मग शेवटी वैतागून म्हणला नको थांबू राधे, फक्त एकदा माग वळून बघ. मग पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जमला आता. हातवर 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 वर हात करून टाळी वाजवा. शूटिंग वाले एवढे हात घ्या. अंतरला तिथे जा, जागेवर जा, जागेवर जा, जागेवर जा. तुम्ही तिथंच थांबा. थांबा थांबा. पांडुरंगाने बोलायचं नाही, अभिषेक बडव्यानी करायचा. कमरेवर हात ठेवून उभा राहा. असू द्या, असू द्या, असू द्या. धन्यवाद, धन्यवाद. पुष्पमाला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळ्यामध्ये जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. सर्वांना चरित्र माहिती आहे. जन्माला आल्यापासून रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी. बघा दादा पाटील. बांधती चरणी देती गाराणी, यशोदी साजणी, दही दूध भक्षुण तमाल निळे, नवल केले साजणी. कृष्ण आळवा आळवा, परतुणी माते दावा कृष्ण. मग तक्रारी येऊ लागल्या दादा पाटील. पण यशोदा शास्त्रीजी दरवाजात उभी राहून त्यांच्यावरच रागवायची. त्याला माय म्हणतात पोपळे साहेब. सगळ्या लाडगावला त्रास देणार. काय योग आहे कोणाच माहीत. माझ्या मामाचे नाव मतेन, माझं मामाचं गाव लाडगाव. हा ना, तिकडची गोष्ट सांगतो. शास्त्रीजी आले आमच्याकडे. बरं, लाडगाव वाचून गेलो की मामाच्या गावची आठवण येते. मामाच्या गावला जाऊया. आज आलो. सगळ्या लाडगावला त्रास देणारं तिचं पोर राहू द्या.
आणि महिला येऊ द्या, सूर्यवंशी साहेब, महिला येऊ द्या तक्रारी घेऊन, तर ती पाटलीन दरवाजात उभी राहून त्यांच्यावरच लाल डोळे करते. तुम्हाला का लेकरं, तुम्हाला लेकरं, ते हळू नाही जमत, तुम्हाला लेकरं वगैरे नाहीत का? हे सदाशिव पेठ नाही चालत इथं. इथं बांधाच्या काठाचा आऊट पाहिजे उभं राहून. तुम्हाला लेकरं वगैरे ए वगैरे वगैरे. अजूनही तिकडची शिवी काही शिवी वाटत नाही आपल्याला, गोड वाटत ते. आईला वगैरे गोड वाटते ते. शिवी आमच्या नागपूरकडे आहे. उभाटीचं आवतच पुरी ताकद त्या शब्दावर असते. बहीण अशाच ए काम कामापुरतं झालं. ती पुढची इथलं सांगतो मी, कमरेवर हात ठेवून त्याला माय म्हणतात. तुम्हाला का लेकरं, एक एकला 10-10, 12-12 लेकरं, माझं एक नाही सपादत का? याला म्हणतात माय. आणि माय जर बाळाच्या बाजूने बोलत असेल शास्त्रीजी, समजावं सावत्र असेल. आता शास्त्रीजीला काही अनुभव नाही, माय आठवत नाही. ज्या माऊलीनं सांभाळ केला, बरेच दिवस तिलाच माय म्हणत होते. शेंगा उकरायचा कार्यक्रम चालू होता, न्याहारी करत होते. भिका तुझी माय कोणती रे? तुझं अणव. आणि मग सगळी माहिती सांगितली. बाबा जन्म झाल्या झाल्या मेली रे, मी टोपल्यात घालून आणलं तुला. आईला सांगत, जिचे पिढे बाळ प्रहान तेचा विकळ, तिला विचारा. म्हणून यशोदा शास्त्रीजी त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, काय सांगता हो गाराने गोकुळच्या नारी. काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी. हे बाळास गुणगुण ताने गे, बाळ दिसते गोजिरवाणे ग. काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी. काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. काय सांगता? त्यांच्यावरच रागवायची. एक म्हणली तुमचं चुकलं ग, हे माझ्या घरी यायला पाहिजे होतं. मी तशी नसती आली तक्रार घेऊन, बांधून आणलं असतं किशन्याला. किसनराव तिकडे लहान मुलात बसले होते. पोरो, ते माझ्या आईला दमबाजी करते की नाही, तिचा घर नंबर आपल्या डायरीत उतरून घ्या, तिथंच न्यायचा मोर्चाच. हा ना. आणि दोघच होते शास्त्रीजी. हे कृष्णजी रात्रीचे आले, याची दाढीन तिची वेणी, गाठ बांधली, निघून आले. दोघालाही माहित नाही. पूर्वीचा काळ, घरोघरी मंथन सुरू व्हायची. आता रामदेव बाबा सांगते का नाही ते असं, बस तेच मंथन. पोपळे साहेब, प्रातःकाळी उठुणी गवळणी मंथन करीती. आता नाही, प्रातःकाळी उठुणी गृहिणी स्टोव पेटवीती. पाव बटर टाकून चहा फुंकू फुंकू पिती. उरला सुरला चहा पतिराजाला नेऊन देती. बेल्ट टी. तिकडे आवाज सुरू झाले मंथनाचे, तशी ताडकन उठली. पाहता काय माझ्याकडे पोपळे साहेब, काय झालं? तुम्हाला पाठ नाही ते झालं.
वेणी आसडत दाढी संगे वेणी आसडत दाढी संगे वेणी आसडत दाढी संगे बोध होणा लागी गोपिते उठत 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 वेणी आसडत दाढी संगे वेणी आसडत दाढी संगे वेणी आसडत दाढी संगे बाई कुणाची तुटे ना गाठ बाई कुणाची तुटे ना गाठ बाई कुणाची तुटे ना गाठ बाई कुणाची तुटे ना यशोदे तुझा काना कोट वरी तो तू धिंगाणा बाळा तुझा काना कोट वरी तो तू धिंगाणा तिथे जायचं आहे तिथे अजून ते तुम्हाला तेवढंच पाठ होतं तेवढंच घेतलं तुम्ही मला चांगलं माहिती आहे ते वेणी आसडीत दाढी संगे अजून तिथं जायचंच आहे ना ती यशोदेकडे गेल्यावरची तक्रार आहे तुम्ही म्हणजे म्हणता ते कुठेही काही चालतं का हे उठली फक्त तुम्ही नेऊन पोहोचवलं तिथं वेणी आसडत दाढी संगे मग हे रागावली शास्त्रीजी पहिला तोच रागावला ए दाढी धरून उचलतेस का मला बघू का तुझ्याकडे ए म्हाताऱ्या मी दाढी ओढली का तू वेणी ओढली दोघांचं चालू झालं मग म्हणले तेरी भी गलती नाही मेरी भी गलती नाही बीच में कुछ तो भी कृष्ण कारस्थान हुआ आहे आणि तेच झालं होतं सोडा बाकीच्यांची मंथन चालू आहे सोडा म्हटल्यावर हे म्हातार शास्त्रीजी दात नव्हते तरी वट दाबू दाबू सोडत होतं बिना दाताचं म्हातार गाठ सोडतंय वट दाबून डोळ्यापुढे चित्र आणा तरी सुटत नव्हती कशी सुटल अरे लग्नामध्ये ब्राह्मणानं 21 रुपये दक्षिणा घेऊन पाडलेली गाठ कोर्टाशिवाय सुटत नाही त्याला घटस्फोट म्हणतात तर ब्रह्मदेवाच्या बापाच्या हातची गाठ याच्या बापान सुटेल का सोडिता सुटे ना काही केल्या सोडिता सुटे ना काही केल्या सोडिता सुटे ना काही केल्या मग ते चालू आहे ना आपलं सुटत नाही असं कर विळी आणि विळी कापून टाकू ताडकन उठलं ते गोपिका उठली विळी आण म्हटल्या बरोबर गोपिका विळी आणायला उठली लक्षातच नाही अख्खा गवळी उचलला 2 फूट पाहता काय माझ्याकडे मासही सारखं तडपडलं थांब म्हणला का आता कळलं काय तुला एकटीला माझ्याशिवाय कुठं जाता येणार नाही जा दोघही विळी घेतली शास्त्रीजी ही म्हणली माझी सौभाग्यवतीची वेणी कापायची नाही असं माझी पठ्ठाची मर्दाची दाढी नाही कापायची राहू द्या कुठवर राहू द्या 12 वाजत आले कुठवर राहू द्या आता थोडं तुमचं नुकसान थोडं माझं नुकसान मधून कापायचा नयनम छिंदंती शस्त्राणी ही रागावली आता कशाला नाटक करता किती दिवसापासून म्हणत होती याच्यानं बटाटा कापत नाही एकदा धार लावून संभाजीनगरहून म्हणलं आता होऊन गेली घटना आता असं कर रॉकेलचा दिवा घे पेटून टाकू जाळीता जळेना काही केल्या सोडिता सुटेना कापिता कापेना जाळीता जळेना हे नामदेवाचे अभंग आहेत ते गोड आहे विठ्ठल विठ्ठल बराच वेळ झाला दरवाजा आतून लावून लोक म्हणले सर्वांच्या आधी माठ मथुरेला जात होता अजून दरवाजा आतून शेजारचे म्हणले उशिरापर्यंत बोलत होते काही भांडणं झाली काय यांची काय माहिती बाहेरून दरवाजा उघडा बोलत सुद्धा नव्हती शास्त्री बोलल कशी कुर्यात सदा मंगलमच्या वेळेला उभी असतात तसे या वयात उभे होते लोक म्हणले मेले राव मेले दरवाजा तोडला तर हे दोघही आत कसे दिसले वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात सदा मंगलम जय हरी पाटील असं शोभतं का या वयात उभं राहणं तुम्ही हसता का पाटील हे तर आमचं पहाटेपासून चाललं
त्या कालच्या मोर्चातली गवळण म्हणली, हा तू नव्हती का म्हणली नंदपटला वाड्यावर, माझ्या घरी आला बांधून आणला असता, त्यानंच बांधलं. मग आता 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 काय करतेस? डॉक्टरला गरज आहे का? तुला जावं लागेल दवाखान्यात. तर चालण्याची अडचण, यांच्याकडे बुलेट गाडी नाही, बैलगाडी नाही, चालण्याची अडचण अशी आहे अशोकांना, हे 6.5 फूट उंचीची आहे आणि ते 4.5 बुटकं, पण गेल्याशिवाय गत्यंतर आहे का? ती ताड 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 चालत होती आणि हे अलगत उचलल्या जायचं. 5 वर्षाचं लेकरू बिना चपलाचं शास्त्रीजी मायच्या मागं डांबरी रोडनं पोळत जातं पाय उड्या मारत, तसा गवळी उड्या मारायचा. गवळण गरगर गिरट्या मारी, हा असं असे प्रमाण म्हणत जा. गवळण गरगर गिरट्या मारीन, गवळी वरवर दाढी धरी, आहे ना? हा बस, म्हणजे काहीतरी आधार पाहिजे. तरी अगं थांब, पाय नाही पुरत माझे, हळू चालण्यात कडेवर तरी घे. आता असं सोंगदर गावात निघलं, लहान मुलांना निमंत्रण द्यावं लागते का? एका मुलानं बघितलं पळत गेलं, ए पोरो इथं काय खेळत आले का? फुकट सर्कस आली गावात, फुकट सर्कस. 5-25 पोराचं टोडकं मागं हे पुढं. मुलांना सवय होती शास्त्रीजी. म्हणला ताडताड चालती ही विजयी झाली, रडतं हे दाढीवालं हारलं. केलीन मुलानं सुरुवात, गवळणी बाई जिंदाबाद, गवळी बाबा मुर्दाबाद. नंद पाटलाच्या मांडीवर कृष्णजी बसले होते वाड्याच्या पुढं. बाबा काहीतरी भानगड आली बरं का वाड्यावर. आता चोराच्या मनात चांदणं. पण बाबा मी तुमच्या सोबत जेवलो रात्री, हा तुमच्या सोबत झोपलो, हा सकाळी उठलो तुमच्याच पुढे, हा बेटा मेरे साथ सोया था, मेरे साथ खाना खाया था, सुबह उठा तो मेरे सामने बैठा, ऐसे नहीं होगा. आता देवाचंही ठरलेलं आहे, ये यथा माम तांस तथैव. हे इतके नम्र झाले, इतके नम्र झाले, इतके नम्र झाले, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी. पाया पडता ती रडून बोलती, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, पुढे पुढे काय प्रमाण आहे? पुढे माई काय म्हणाव? ऐकून त्यांची कीव दयाली चित्ता, आणि कृष्णे पाहता मुक्त झाली. अशा प्रकारच्या तक्रारी गाठबाई कोणा सुटेना होऊन गेलं.